ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. समाजसुधारकावरती पोलीस भरतीवरती जे प्रश्न आलेले आहेत मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये, त्याच्या मागच्या पण ते मी या ठिकाणी एकत्रितपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. निश्चितच हे प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेकरता उपयुक्त ठरणार आहेत. चला तर मग मी या ठिकाणी सुरुवात करते. महात्मा फुलेंनी कोणतं पुस्तक लिहिलं नाही आहे? शिवाजींचा पोवाडा, गुलामगिरी, सत्यधर्मप्रकाश, ज्योतिनिबंध. या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 ज्योतिनिबंध असं येत आहे. शिवाजींचा पोवाडा, गुलामगिरी, सत्यधर्मप्रकाश, त्याबरोबरच शेतकऱ्यांचे आसूड, ब्राह्मणांचे कसब हे जी ग्रंथसंपदा आहे ती महात्मा फुले यांची आहे. सो हे लक्षात ठेवा. गुलामगिरी, सत्यधर्मप्रकाश. अंक 2 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय बघूयात. पंडिता रमाबाई, बाळशास्त्री जांभेकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील. तर या प्रश्नाचं उत्तर येतं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापना केलेली आहे सत्यशोधक समाजाची. तर बघा, सत्यशोधक जो समाज आहे त्याची स्थापना त्यांनी कधी केलेली आहे तर त्याची तारीख आहे 24 सप्टेंबर 1873. या दिवशी त्यांनी सत्यशोधक समाज जो आहे त्याची स्थापना केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये नेमकं काय उद्देश होता त्यांचा, तर जे शूद्र लोक आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि ज्या काही धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी जी आहे ती नष्ट करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक जो समाज आहे त्याची त्या ठिकाणी निर्मिती केली होती. तर 24 सप्टेंबर 1873 ही सण आणि तारीख तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 3 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय? किसन बाबूराव हजारे, कृष्णा बाबू हजारे, अण्णा कृष्णा हजारे, किसन कृष्ण हजारे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर येते अण्णा हजारे जे आहेत त्यांचं जे पूर्ण नाव आहे ते आहे किसन बाबूराव हजारे. तसं जर बघितलं तर अण्णा हजारे जे आहेत ते मूळ गाव जे आहे त्यांचं अहमदनगर जिल्ह्यामधले आहेत. ते अहमदनगर येथे राळेगण सिद्धी असे त्या ठिकाणी त्यांचं गाव येतं आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 4 सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? लोकमान्य टिळक, बेहरामजी मलबारी, महात्मा फुले, गोपाळ आगरकर. सुधारक जे साप्ताहिक आहे ते आगरकरांनी सुरू केलेले आहे. गोपाळ आगरकर असं या ठिकाणी याचं उत्तर येतं. गोपाळ आगरकरांनी सुधारक हे जे साप्ताहिक आहे ते सुरू केलं आहे आणि त्यांनी 1888 हे साप्ताहिक सुरू केलेलं आहे आणि ते केसरीचे संस्थापक देखील राहिलेले आहेत. 1881 ते 1887 हा त्या ठिकाणी त्याचा कालावधी आहे. कालावधी लक्षात ठेवा. 81 ते 87 पण ते केसरीचं होतं त्याचे संस्थापक राहिलेले आहेत. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणता समाजसुधारक चे जन्मगाव कोल्हापूर आहे? शाहू महाराज, विनोबा भावे, गो गो आगरकर. तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय येतं. शाहू महाराज हे जे होते त्यांचं जन्मगाव जे होतं ते कोल्हापूर असं होतं. तसेच शाहू महाराजांचा जो जन्म होता तो झाला होता 1874 कोल्हापूर या ठिकाणी आणि त्यांचा जन्म एका लक्ष्मीविलास नावाच्या पॅलेसमध्ये झालेला आहे. तर तेही लक्षात ठेवा. त्यांचं जन्म कोल्हापूरचा आहे शाहू महाराजांचा. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणते समाजसुधारक संतती नियमनाचे प्रचार आणि प्रसार केलेला आहे? न्यायाधीश रानडे, रघुनाथ धोंडो कर्वे, महात्मा फुले यापैकी नाही. तर बघा आपण जर बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर येते रघुनाथ धोंडो कर्वे जे होते त्यांनी संतती नियमनाचा प्रचार आणि प्रसार जो आहे तो केलेला आहे. तसेच बघा त्यांनी जे लैंगिक शिक्षण आहे त्याचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी संतती नियमन आणि जे गुप्तरोग आहे त्याच्यापासून बचाव ही पुस्तकं लिहिलेली आहेत. म्हणजे पुस्तकं लक्षात ठेवा. संतती नियमन आणि गुप्तरोगांपासून बचाव ही पुस्तकं रघुनाथ धोंडो कर्वे यांनी लिहिलेली आहेत. तर ही तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7 प्रभाकर साप्ताहिक हे कोणी सुरू केलं?
भाऊदाजी लाड, विष्णुबुवा ब्रह्मचारी, भाऊ महाजन, लोकहितवादी. तर प्रभाकर हे जे साप्ताहिक आहे ते सुरू केलं आहे भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं आहे प्रभाकर हे साप्ताहिक. आणि त्यांनी हे जे प्रभाकर साप्ताहिक आहे त्याच्यामध्ये शतपत्रे लिहिली आहेत आणि ती शतपत्रे गोपाळ हरी देशमुख जे होते, जे लोकहितवादी म्हणून ओळखले जातात, त्यांची शतपत्रे त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेली आहेत. तर हेही लक्षात ठेवा, शतपत्रे त्यांनी गोपाळ हरी देशमुख यांची लिहिलेली आहेत. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 8. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक. तर बघा, केसरीचे वृत्तपत्र होतं त्याचे जे संपादक होते ते होते गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर हे त्या ठिकाणी संपादक होते. आणि जर बघितलं, मराठी हे एक इंग्रजी वृत्तपत्र होतं तेव्हा, आणि हे जे मराठा हे जे इंग्रजी वृत्तपत्र होतं त्याचे संपादक होते लोकमान्य टिळक. तर हेही लक्षात ठेवा. आणि केसरी जे होतं हे एक मराठा वृत्तपत्र होतं. तर हे लक्षात ठेवा, एक मराठा वृत्तपत्र ते होतं. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 9. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? शरद पवार, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, छत्रपती शाहू महाराज. तर बघा, रयत शिक्षण संस्था जी होती तिची स्थापना केलेली आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. आणि रयत शिक्षण संस्था जी आहे ती 4 ऑक्टोबर 1919 रोजी कराड तालुक्यामध्ये काले या ठिकाणी ती स्थापित करण्यात आली होती. तर लक्षात ठेवा, कराड जो तालुका आहे त्या ठिकाणी ती स्थापित करण्यात आली होती. आणि रयत शिक्षण संस्थेचं एक ब्रीदवाक्य देखील होतं. ते ब्रीदवाक्य काय होतं ते बघा, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. तर ब्रीदवाक्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. तर हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी कुठे आहे? अमृतसर, पटना, नांदेड, चंदीगड. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर येतं आहे नांदेड. नांदेड या ठिकाणी 10वे गुरु गोविंद सिंग जी होते त्यांची समाधी त्या ठिकाणी आहे. आणि त्यांना गुरु नानक 10वे असं देखील म्हटलं जातं. तर याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे, 10वे गुरु नानक असं त्यांना म्हटलं जातं. आणि त्यांनी खालसा दल जे आहे त्याची स्थापना केलेली आहे. आणि जे खालसा दल आहे त्याची स्थापना त्यांनी केलेली आहे 1699 मध्ये. तर हे लक्षात ठेवा, खालसा दलाची स्थापना पण त्यांनी केलेली आहे. आणि त्यांचा जो मृत्यू होता तो साहेब नांदेड या ठिकाणी झालेला आहे. तर त्यांची समाधी म्हणून तिथे आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 11. अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळबाबा वलंगर, शिवराम जानबा कांबळे, अण्णाभाऊ साठे, दयानंद स्वामी सरस्वती. तर या प्रश्नाचं उत्तर येते गोपाळबाबा वलंकर हे जे होते त्यांनी अनार्य दोष परिहार समाज जो आहे त्याची स्थापना केलेली आहे. जे दलित समाजातील पहिलं वृत्तपत्र होतं वार्ताहार म्हणून ते त्या ठिकाणी प्रसिद्ध होतं. दलित समाजातील पहिले वृत्तपत्र वार्ताहार म्हणून प्रसिद्ध होतं. आणि ते जे होते गोपाळबाबा वलंकर यांच्यावरती जे महात्मा फुले होते त्यांच्या विचारांचा पगडा होता. तर हेही तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी कोण महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते? फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, न्यायाधीश रानडे. तर महात्मा गांधींचे जे राजकीय गुरु होते ते होते बाळकृष्ण गोखले. बाळकृष्ण गोखले जे होते ते महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. आणि जे गोपाळकृष्ण गोखले होते त्यांनी काय केलं होतं की वेल्बी एक कमिशन होतं, वेल्बी कमिशन. तर ते वेल्बी कमिशन होतं त्याच्यासमोर त्यांनी साक्ष दिली आणि भारताला जे आर्थिक शोषण होतं भारताचं त्याच्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिली. आणि त्यांनी भारत सेवक समाज जो आहे त्याची स्थापना 1905 मध्ये केलेली आहे. तर हे लक्षात ठेवा, 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज जो आहे त्याची स्थापना केली आहे. आणि 1905 मध्ये
जे बनारसीचे अधिवेशन होते त्याचे पण अध्यक्ष ते राहिलेले आहेत. सो हे लक्षात ठेवा, बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष पण ते होते. प्रश्न क्रमांक 13, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर अभय बंग, संत गाडगेबाबा, बाबा आमटे. तर या प्रश्नाचं उत्तर येते बाबा आमटे असं. त्यांनी आनंदवन जी संस्था आहे तिची स्थापना केलेली आहे. त्यांना पुरस्कार भेटलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा पद्मश्री पण मिळालेला आहे. रॅमन मॅक्से 1985चा मिळालेला आहे. पद्मविभूषण त्यांना भेटला आहे 1986मध्ये. करंटला पण विचारलं जाऊ शकतं. तसेच त्यांना गांधी शांतता पुरस्कार पण भेटलेला आहे. आणि मेधा पाटणकर ज्या आहेत त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनामध्ये त्या ठिकाणी त्यांच्यासोबत सहभाग पण घेतलेला आहे. तर हे सगळं काही तुम्ही लक्षात ठेवा बाबा आमटेंच्या विषयी. प्रश्न क्रमांक 14, स्त्री पुरुष तुलना हे 1882 साली पुस्तक कोणी लिहिलं? ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे यापैकी नाही. तर बघा, जे स्त्री पुरुष तुलना 1882चं पुस्तक होतं ते ताराबाई शिंदे ज्या होत्या ना त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, जे स्त्री पुरुष आहेत त्यांच्यामध्ये जी एक विषमता असते त्या विषमतेबद्दल त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे विचार मांडले आहेत. आणि जी विषमता आहे तिच्याबद्दल त्या ठिकाणी त्यांनी चीड व्यक्त केलेली आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, ताराबाई शिंदे. प्रश्न क्रमांक 15, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? महात्मा फुले, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, न्यायाधीश रानडे, स्वामी दयानंद सरस्वती. तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग जे आहेत त्यांनी या ठिकाणी प्रार्थना समाज जो आहे त्याची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे जे होते त्यांनी बघा 1867मध्ये मुंबई या ठिकाणी, तर ठिकाण बघा मुंबई या ठिकाणी स्थापना केलेली आहे. तसंच जर बघितलं तर प्रार्थना समाजाची तत्त्व होती. त्या तत्त्वामध्ये पहिलं तत्त्व असं होतं की एकेश्वरवाद आणि मूर्तीपूजा ही थोतांड आहे अशी त्या ठिकाणी त्यांच्या समाजाची प्रार्थना समाजाची तत्त्वे होती. एकेश्वरवाद आणि मूर्तीपूजा थोतांड आहे. तर या ठिकाणी जे पेपरला आलेले प्रश्न आहेत ते मी कव्हर केलेले आहेत. निश्चितच तुम्हाला हे प्रश्न तुमच्या परीक्षेकरता फायदेशीर ठरतील. आपणास जर या व्हिडिओची PDF फाईल हवी असेल तर आपण www.officersonlineacademy या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ती डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर विषयांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या देखील त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षा विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या देखील त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या ठिकाणी बघून घेऊ शकता. तसेच जे काही मागील सराव प्रश्नसंचाच्या पुढील आणि मागील भागाच्या PDF फाईल्स आहेत त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या आहेत. तर त्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? जर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जेव्हा न्यू व्हिडिओज अपलोड केले जातील तसे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तुमच्या जर काही सूचना असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकताय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. मित्रांनो, राज्यसेवा प्रिलिम 2020च्या तयारीसाठी जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरचा अभ्यास केला नसेल तर त्याचा उपयोग नाही. तर मित्रांनो, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं सोल्युशन्स आपले अन अकॅडमीनं खास तुमच्यासाठी की जे अनुभवी प्रशिक्षक या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. हे जी व्हिडिओची जी सिरीज आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्की पहा आणि मित्रांनो, या यशाच्या संधीचा नक्की फायदा घ्या. तर या ठिकाणी प्रतिभा मान्य असे व्यक्ती ज्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर त्यासोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज सर्व हे तुम्हाला अन अकॅडमी या ॲपवर तुम्हाला उपलब्ध आहे. त्या ॲपची लिंक आणि हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर सोल्युशनच्या बॅचची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन तुम्ही नक्की या बॅचला काय लवकरात लवकर
जॉइन करायचं आहे. जर तुम्हाला अनअकॅडमीचा एखादा कोर्स जर आवडला असेल, तर त्या कोर्सला मित्रांनो जैन 05 असं जर तुम्ही त्या ठिकाणी कोर्समध्ये जर टाकलं, तर तुम्हाला निश्चितपणे 10% पर्यंत डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे. तर लवकर जॉइन व्हा आणि कमीत कमी हे फ्रीची बॅच आहे, याला नक्की जॉइन व्हा.